Class 7th Math Bridge course, Day 3, topic Type of angles. Get to know your compass, box and angle bisector. In figure A, the two sticks lie one upon the other. There is no change in their position. In this position, angle between the stick is called zero angle. The measure of the zero angle is written as 0 degree. तर जी आपल्याला फिगर ए दिलेली आहे, जर आपण दोन स्टिक घेतल्या किंवा दोन पेन्सिल घेतल्या आणि त्या एकमेकांवर ठेवल्या तर त्याचा जो अँगल तयार होतो त्याला आपण झिरो अँगल म्हणतो. ओके, झिरो अँगल म्हणजे त्याचं 0 डिग्री मेजरमेंट आहे. ठीक आहे. नाव कीपिंग वन स्टिक इन प्लेस, टर्न द अदर अराउंड ॲज शोन इन फिगर. ठीक. आता बी डायग्राम जी दिली त्याच्यामध्ये बघा, एक जी स्टिक आहे ती त्याच ओरिजिनल प्लेसला आहे आणि दुसरी स्टिकला काय केलेलं आहे, आपण टर्न केलेलं आहे. ठीक आहे, हे बघा, हे टर्न केलेलं आहे. द अँगल फॉर्म इन फिगर बी इज ॲक्यूट अँगल. अँड अँगल ग्रेटर दॅन 0 बट लेस दॅन 90 इज कॉल्ड ॲक्यूट अँगल. तर इथे जो अँगल फॉर्म झाला बीमध्ये याला ॲक्यूट अँगल म्हणतात. आणि ॲक्यूट अँगल हा 0पेक्षा मोठा असतो, 90 डिग्रीपेक्षा लहान असतो, 90 डिग्रीपेक्षा लहान असतो. म्हणजे 0 to 90 डिग्री, 0 डिग्री टू 90 डिग्री याच्यामध्ये सगळे अँगल हे ॲक्यूट अँगल असतात. द अँगल फॉर्म इन फिगर सी इज राईट अँगल. द अँगल ऑफ 90 डिग्री इज कॉल्ड ॲज अ राईट अँगल. ज्या अँगलचं मेजरमेंट 90 डिग्री असेल त्या अँगलला आपण राईट अँगल असं म्हणतो. द अँगल फॉर्म इन फिगर डी इज ऑप्ट्यूस अँगल. द अँगल ग्रेटर दॅन 90 बस लेस दॅन 180 इज कॉल्ड ऑप्ट्यूस अँगल. असा कुठलाही अँगल की ज्याचं मेजरमेंट 90 डिग्रीपेक्षा जास्त असेल, 180पेक्षा कमी असेल, अशा अँगलला आपण ऑप्ट्यूस अँगल असं म्हणतो. If we stick turn further the direction shown in figure, we get a position as in figure E. Angle like this is called straight angle. A straight angle measure 180. जसं आपण म्हणतो स्ट्रेट लाईनचं मेजरमेंट किती असतं, 180. किती असतं, 180. ओके, तर त्याला स्ट्रेट अँगल असं म्हटलं जातं. ज्या अँगलचं मेजरमेंट 180 असेल किंवा स्ट्रेट लाईन असेल म्हणजे तो स्ट्रेट अँगल झाला, त्याचं मेजरमेंट 180 डिग्री असणार आहे. If we stick turn even further as shown in figure E, we get angle like the one in figure F. This angle is greater than 180. Such angle is called as a reflex angle. Reflex angle is greater than 180 and less than 360. Reflex angle म्हणजे 180 डिग्रीपेक्षा ग्रेटर अँगल असेल, 360पेक्षा लेस त्याचं मेजरमेंट असेल, अशा अँगलला आपण, अशा प्रकारचा जो अँगल असेल त्याला रिफ्लेक्स अँगल असं म्हटलं जातं. The stick in figure F complete one round and come back to its original position as in this figure. बघा इथं ही स्टिक काय झाली, कम्प्लिटली टर्न होऊन ओरिजिनल पोझिशनला आली. ओके, इट टर्न through 180 till it made straight angle and 180 after making straight angle, thus completing 360 in all. म्हणजे त्याचं जे कम्प्लिटली रोटेशन आहे ते 360 डिग्री आहे. आणि अँगल मेड इन दिस वे इज फुल और कम्प्लीट अँगल. तर अशा प्रकारचा जो अँगल असतो की जो कम्प्लिटली रोटेट होऊन येतो, ज्याचं कम्प्लिटली एक रोटेशन होता, तर त्याला आपण फुल किंवा कम्प्लीट अँगल म्हणतो. द मेजर ऑफ कम्प्लीट अँगल इज 360. तर त्याचं जे मेजरमेंट असेल कम्प्लीट अँगलचं ते मेजरमेंट 360 असतं. याला आपण कंपास म्हणतात. इट्स कंपास. ही स्केल आहे, रुलर आहे, याला प्रोटेक्टर म्हणतात. ठीक आहे, हे सेट स्क्वेअर असतात. ओके, हे 90 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री, 45 डिग्रीचे अँगल मेजर करण्यासाठी यांचा यूज होतो किंवा ड्रॉ करण्यासाठी. याला डिवायडर म्हणतात. ओके, इज यूज मेजर डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंटमधला डिस्टन्स मेजर करण्यासाठी याचा यूज केला जातो. Let us see how to use geometrical instrument to construct geometrical figures. First, to draw an angle bisector using a compass. कंपासच्या साहाय्याने कशा पद्धतीने आपण अँगल बायसेक्टर काढू शकतो. ओके, ते आपल्याला बघायचं. एक्झाम्पल दिलं आहे, ड्रॉ एनी अँगल ABC, ड्रॉ इट्स बायसेक्टर.
ए बी सी अँगल काढायचा. ओके, एनी मेजरमेंटचा ए बी सी अँगल ड्रॉ करायचा. नाव प्लेस द पॉईंट ऑफ कंपास ऑन पॉईंट बी अँड विथ एनी कन्व्हिनियंट डिस्टन्स ड्रॉ अँड आर्क टू कट रे बी ए अँड बी सी. तर बघा, जो पॉईंट बी आहे त्या पॉईंटवर कंपासचा पॉइंटर ठेवायचा आणि कुठलं एक कन्व्हिनियंट डिस्टन्स घ्यायचा आणि आर्क काढायचा. इथे आर्क हा पी क्यू काढलेला आहे, पी क्यू आर्क काढला आहे, एनी कन्व्हिनियंट डिस्टन्स. ओके, त्याला पी आणि क्यू आपण नाव दिलेलं आहे. ज्यांनी जे बी ए आणि बी सी हे जे रेज आहेत अँगलचे त्याला कट केलेलं आहे. ठीक आहे. नाव प्लेस द पॉईंट ऑफ द कंपास ॲट पी अँड टेकिंग कन्व्हिनियंट डिस्टन्स ड्रॉ अँड आर्क इनसाइड द अँगल. The same distance, draw another arc inside the angle from the point Q to cut the previous arc. कंपासचा जो पॉइंटर असेल तो पीवर ठेवायचा, एक कन्व्हिनियंट डिस्टन्स घ्यायचा आणि जो अँगल ए बी सी आहे त्याच्यावर एक आर्क घ्यायचा आहे मध्ये. तसंच पॉइंटर क्यूवर ठेवा कंपासचा आणि तो जो आर्क काढला आहे पीवरनं तसंच एक आर्क इनसाईडला सेम डिस्टन्सचा काढायचा आणि ते आर्क एकमेकांना आपल्याला कट होताना दिसेल, म्हणजे इंटरसेक्ट होताना दिसेल. नेम द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ॲज पॉईंट ओ. जो दोघं आर्क जिथं इंटरसेक्ट झाले त्याला पॉईंट ओ डी आपण नाव दिलं आहे आणि तो जो इंटरसेक्ट पॉईंट आणि अँगल बी किंवा बी पॉईंट हे जॉईन करायचं. बी ओ काय असेल, बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. तर अशा पद्धतीने आपण कंपासच्या साहाय्याने अँगल बायसेक्टर एनी अँगलचा काढू शकतो. ओके, अँगलची टाईप दिलेले आहेत. ओके, आपल्याला टाईप ऑफ अँगल आणि अँगल मेजरमेंट. झिरो अँगल त्याचं असा अँगल की ज्याचं मेजरमेंट झिरो असेल. ॲक्यूट अँगल 45, 67, 89, 75, 1, 30 हे सगळे ॲक्यूट अँगल आहेत आणि ॲक्यूट अँगलचं मेजरमेंट 0 to 90च्या मध्ये असेल. राईट अँगल 90 डिग्रीचा अँगल राईट अँगल असतो. ऑप्ट्यूस अँगल ग्रेटर दॅन 90 अँड लेस दॅन 180 मेजरमेंट असलेला कुठलाही अँगल आहे ऑप्ट्यूस अँगल असेल. 155, 148, 120, 122. स्ट्रेट अँगल ज्या अँगलचं मेजरमेंट 180 असेल किंवा स्ट्रेट लाईनसारखं दिसतं म्हणजे 180 मेजरमेंट असेल तो अँगल. रिफ्लेक्स अँगल असा अँगल ज्याचं मेजरमेंट 180पेक्षा ग्रेटर असेल, 360पेक्षा लेस असेल. कंप्लीट अँगल असा अँगल ज्याचं मेजरमेंट 360 असेल. नेक्स्ट क्वेश्चन. यूज प्रॉपर जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट टू कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग अँगल. यूज द कंपास अँड रुलर टू बायसेक्ट देम. 70 डिग्री, 90 डिग्री, 120 डिग्री, 50 डिग्री अँड 100 डिग्री. ठीक आहे. तर हे जे अँगल्स आहेत हे अँगल आधी प्रोटेक्टरच्या साहाय्याने काढायचे आणि प्रोटेक्टरच्या साहाय्याने काढल्यानंतर त्यांना कंपासच्या साहाय्याने काय करायचं, अँगल बायसेक्टर काढायचं. हे फर्स्ट आहे. थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. ठीक आहे. तर